Hello friends, in last video we have seen about the salivary gland or about the saliva. Now in this video we are going to study about our digestive system. How does it works and how does the digestion properly occurs in our body. Okay. Now the first step in digestion is ingestion. What is ingestion? Ingestion means it's nothing but the intake of the food. Okay. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पाचन तंत्र याची पहिली स्टेप किंवा पहिली जी स्टेप आहे त्याला आपण म्हणू शकतो इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे काय? इंजेक्शन म्हणजे आपण अन्न जे ग्रहण करतो किंवा पहिला घास आपण तोंडात ठेवतो त्याला आपण इंजेक्शन म्हणतो. ओके. नाउ as soon as we take the food inside our mouth, then the actual process of the digestion is get started automatically. Then how does it get started? When we chew our food, at the same time, the salivary glands in our mouth start secrete to saliva. Okay. Then that saliva, while chewing the food, it get mixed with the food inside our mouth. So it softens the food, and as well as the saliva present, the enzymes present in the saliva, it acts as the food material or food material that it goes converted into starch. Okay. The process of digestion gets started. जेव्हा आपण अन्न खातो किंवा अन्न ग्रहण करतो त्याचबरोबर लगेच त्वरित आपली ही पाचन क्रिया जी आहे किंवा पाचन तंत्र जे आहे ते ऍक्टिव्ह होतं. लगेच त्यातला म्हणजे त्यातली पहिली स्टेप ती अन्न ग्रहण करण्याचीच आहे. आपण जेव्हा अन्न तोंडात ठेवतो आणि आपण अन्न चावायला सुरुवात करतो त्यामध्ये त्यावेळी आपल्या तोंडामध्ये किंवा आपल्या जिभेच्या खालच्या भागाला असणाऱ्या ज्या लाळ ग्रंथी आहेत त्या लाळ सिक्रेट करतात आणि ते लाळ जी आहे ती अन्नामध्ये आपल्या तोंडामध्ये जे अन्न आहे त्याच्यामध्ये मिसळायला सुरुवात करते. ओके. मग या लाळेचं काम काय? तर ही लाळ काय करते? आपलं अन्न चावताना ती सॉफ्ट बनवते आपलं आणि चावताना आपण अन्न लहान करतो किंवा तुकडे करतो आणि त्याच्यामुळे काय होतं? अन्न हे सॉफ्ट होतं. ओके. त्याच्यामुळे ती गिळायला आपलं अन्न सॉल्व करण्यासाठी गिळण्यासाठी हे इझी होतं. ओके. नाउ द सेकंड रोल ऑफ सलाइवा इज द ब्रेकडाउन ऑफ द फूड इंटू स्टार्च. म्हणजे ते शरीरातली लाळ जी आहे त्याच्यामध्ये एक एन्झाईम असतं. द एन्झाईम इज विच एन्झाईम प्रेझेंट इन सलाइवा? द एन्झाईम प्रेझेंट इन सलाइवा इज कॉल्ड सलाइवरी अमायलेज. तर हे जे सलाइवरी अमायलेज जे आहे त्या फूडवरती ऍक्ट त्वरित सुरुवात करतं आणि त्याचं स्टार्च मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुरुवात होऊन जाते. ओके. नाउ when we swallow our food, it goes to the food pipe. It's moved towards the food pipe. Okay. Then that food pipe is known as esophagus, which is present in our chest region. जेव्हा आपण हे चावलेलं अन्न ग्रहण करतो तेव्हा ते कुठे येतं? अन्ननलिकेमध्ये येते. अन्ननलिका म्हणजे त्याला असं आपण नाव दिलेलं आहे इसोफेगस. ओके. इसोफेगस कुठे असतं? हे असतं आपल्या चेस्ट रिजन मध्ये. ओके. नाव आपण जे खाल्लेलं अन्न जे आहे जे त्याच्यामध्ये लाळ मिसळलेली आहे आणि त्याची आपण बारीक चावलेलं आहे, ठीक आहे ना, त्या अन्नाचा आपण आता म्हणू शकतो बोलस फूड. त्याला काय म्हणतात? बोलस फूड. म्हणजे अन्न चावल्यानंतर त्यामध्ये लाळ मिसळली आणि ते बोलस फूड मध्ये तयार झाले किंवा आपण बोलस म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे बोलस कुठे येतं? फूड पाईप मध्ये येतं, अन्ननलिकेमध्ये येतं. अन्ननलिका कुठे असते? आपल्या चेस्ट रिजन मध्ये असते. त्याला आपण म्हणतो इसोफेगस. नाउ फ्रॉम दिस इसोफेगस बाय द मुवमेंट ऑफ पेरिस्टाल्सिस इट गेट मूव्ड टुवर्ड्स द स्टमक. ठीक आहे ना. म्हणजे जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो गिळतो ते कुठे येतं? इसोफेगस मध्ये येतं. नंतर ते जे इसोफेगस आहे त्या अन्नाला त्या बोलस फूडला कुठे पाठवतं? स्टमककडे पाठवतं. पण ते असं जात नाही. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मुवमेंट असते त्याला म्हणतात पेरिस्टाल्सिस मुवमेंट. देन व्हॉट इज दिस पेरिस्टाल्सिस मुवमेंट? It's nothing but it's just the continuous contraction and relaxation of the side walls of the esophagus, so that the food material inside that tube is get moved forward. Okay. म्हणजे आपण पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे काय? अन्ननलिका जी आहे ती कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन फॉर्म मध्ये. म्हणजे वरचा भाग ज्यावेळेस म्हणजे वरचा भाग ज्यावेळेस ओपन असतो खालचा भाग कॉन्ट्रॅक्ट असतो. खालचा भाग कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर खालचा भाग जो आहे तो आणि त्यामुळे अन्न ते वरती ढकललं जातं किंवा पुढे ढकललं जातं. त्यानंतर काय होतं की वरचा जो भाग आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो
आणि त्यामुळे काय होतं, परत ते अन्न वर ढकलं जातं आणि खालचा भाग परत रिलॅक्स होतो, जेणेकरून अन्न परत आणखी खाली येतं, आपलं वरती येतं किंवा पुढे ढकलं जातं. त्या तसंच सेम प्रोसेस नंतर परत रिपीट होते आणि वरचा भाग आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि खालचा भाग रिलॅक्स होतो, जेणेकरून अन्न हे परत वरच्या साईडमध्ये येऊन जातं. तर याला म्हणतात पेरिस्टाल्सिस मुवमेंट. ओके, हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण हा महत्वाचा आहे. कारण ही पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी आहे ती इसोफेगस, लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन या तीनसाठी लागू होती. ठीक आहे. Now, after it reaches to the esophagus, the food gets forwarded by peristalsis movement towards the stomach. But at the opening of the stomach, there is a muscular ring-like structure. Okay, muscular ring-like structure, which is called as lower esophagus sphincter. Okay, which is called as lower esophagus sphincter. Then what is the role of that lower esophagus sphincter? Then it has the ability of contraction and relaxation. When the food is going to enter inside the stomach, it gets relaxed so that the food material inside the esophagus can easily go towards the stomach. Okay, then when the food material gets inside the stomach, then it gets contracted or closed. Contracted or closed, so that the food material arrived in the stomach cannot be moved backward towards the esophagus. Okay, so when the person goes upside down, then even though the food material can goes backward, because why? This is the role of, because this is the role of this lower esophagus sphincters, which is present at the lower side of the esophagus and opening of the stomach. Okay, this is the role of the lower esophagus sphincter. जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो, गिळतो, ते येतं इसोफेगस मध्ये. नंतर इसोफेगस जे आहे ते पेरिस्टाल्सिस मुवमेंटच्या माध्यमाच्या सहाय्याने ते कुठे पाठवतं, अन्न स्टमक मध्ये पाठवतं. पण स्टमकच्या ओपनिंगला किंवा इसोफेगसच्या शेवटच्या पॉइंटला एक मस्क्युलर रिंग लाईक स्ट्रक्चर असतं, ज्याला की लोअर इसोफेगस स्फिंक्टर असे म्हणतात. ठीक आहे ना. तर या लोअर इसोफेगस स्फिंक्टरचं काम काय आहे, तर ते काय करतं माहितीये का, ज्यावेळेस अन्न इसोफेगस मधून स्टमक मध्ये येत असतं त्यावेळेस ते रिलॅक्स होतं, जेणेकरून किंवा ओपन होतं, जेणेकरून जे इसोफेगस मधलं जे अन्न जे आहे ते म्हणजे इझिली स्टमक मध्ये येऊन जाईल आणि ते क्लोज होतं. कधी क्लोज होतं, जेव्हा अन्न जे आहे ते स्टमक मध्ये पोहोचलं जातं. ठीक आहे ना. जेणेकरून स्टमक मधलं जे अन्न जे आहे ते परत फिरू नये किंवा इट कॅन नॉट गो बॅक टुवर्ड्स द इसोफेगस. Okay. Now, when the food material is arrived at the stomach, then stomach started its work. It has its own work. Okay. What is the work of that stomach? The stomach secretes its secretion, which is known as gastric secretion. What? Gastric secretion. And that gastric secretion contains HCl, that is hydrochloric acid, mucus and pepsin. Okay, what does it contains? What does the gastric juice contains? HCl, hydrochloric acid, mucus and pepsin. Each one of these content has their own different role. Okay, now what is the role of HCl? HCl maintains the pH of the material present inside the stomach. Okay, it maintains the pH of the stomach, which is from 1 point, the stomach pH is from 1.25 to 2. Okay, it maintains the pH about 1.5 to 2. This pH maintenance is required because the action of further content like pepsin will not occur if the pH is not maintained properly. Okay, the food cannot be digested properly. Okay, that's why pH maintenance is important. Now the second role of that HCl is it also causes the breakdown of the food material inside the stomach. It also causes the breakdown of the food material inside the stomach. And third role is, what is the third role? Third role is it also kills the bacteria inside the food material. Whatever the bacteria there are inside the stomach or food material, it kills that bacteria. Okay, this is the third role of the hydrochloric acid. Next one, mucus. Second content of this gastric juice is mucus. Then what is the role of mucus?
Mucus protects the inner linings of the stomach from the action of HCl. As the HCl or hydrochloric acid is an acid, so it can cause corrosion or erosion of the internal linings of the stomach. Okay, so it can lead to condition known as gastric ulcer or peptic ulcer. Okay, so what is the role of that mucus? It protects the inner linings of the stomach from the action of the hydrochloric acid. Now the third content is pepsin. What is the role of pepsin? Pepsin acts on the protein, so that pepsin acts on the protein which is present in the food material inside that stomach, so that it converted into another content which is easy to absorb. Okay. तर जेव्हा I have forgot to tell you one point. When the food material comes inside the stomach, it remains in the stomach for 2 to 4 hours. Okay, for the action of this gastric juice, so that the food get digested or partially digested inside this stomach. ठीक आहे ना. जेव्हा अन्न जे आहे ते इसोफेगस मधून लोअर इसोफेगस स्फिंक्टर द्वारा स्टमक मध्ये येतं, त्यावेळेस ते त्या ठिकाणी 2 ते 4 तासासाठी थांबतं. इट रिमेन्स इन द स्टमक फॉर 2 to 4 hours फॉर द ऍक्शन ऑफ द स्टमक इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. ओके, जेव्हा हे अन्न स्टमक मध्ये येतं त्यावेळेस स्टमक काय करतं, एक ज्यूस एक सिक्रेशन सिक्रेट करतं किंवा ज्यूस सिक्रेट करतं, ज्याला म्हणतात गॅस्ट्रिक ज्यूस. या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये कोणते कंटेंट असतात? याच्यामध्ये असतात HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड, दुसरा कंटेंट आहे म्युकस आणि दुसरा कंटेंट आहे पेप्सिन. आता या तिन्हीचा वेगवेगळे म्हणजे रोल आहे याच्यामध्ये डायजेशन मध्ये. ठीक आहे ना. HCl काय करतं, एक गॅस्ट्रिक म्हणजे स्टमकचं पीठ मेंटेन करतं, स्टमक मटेरियलचं पीठ मेंटेन करतं. आता स्टमक मटेरियलचं पीठ मेंटेन करणं काय गरजेचं आहे? कारण स्टमकचं पीएच जर मेंटेन जर नाही केलं तर त्यात दुसरं जे घटक आहेत जसं की पेप्सिन ते ऍक्ट होणार नाही, जेणेकरून अन्न हे म्हणजे प्रॉपरली पचलं जाणार नाही. त्यासाठी पीएच मेंटेन असतं हे गरजेचं आहे. त्यासाठी हे HCl पीएच मेंटेन करण्यात मदत करतं. तर हे पीएच किती असतो? तो असतो 1.5 to 2. What is the pH of the stomach? It is 1.5 to 2. हे लक्षात ठेवा. Okay. Now, after completion of this action of that stomach, the material or partially digested food material inside the stomach is forwarded to the lower intestine. ज्यावेळेस अन्न हे 2 ते 3 तासासाठी किंवा 4 तासासाठी स्टमक मध्ये राहतं, त्यावेळेस त्याची पूर्ण झाल्यानंतर हे सेमी डायजेस्टेड और पार्शियल डायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे, अर्धवट डायजेस्ट झालेलं फूड जे आहे ते कुठे येतं? परत स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येतं. पण येताना at the lower point of that stomach there is another ring like muscular structure which is known as pyloric sphincter. What does it mean? Pyloric sphincter. स्टमकच्या एकदम खालच्या म्हणजे खालच्या पॉइंटला एक आणखीन एक वर्तुळाकार मस्क्युलर स्ट्रक्चर असतं किंवा मस्क्युलर रिंग लाईक स्ट्रक्चर असतं, जे की त्याची की ॲबिलिटी असते कॉन्ट्रा आणि रिलॅक्स होण्यासाठी. स्टमकच्या वर साईडला कोणतं रिंग स्ट्रक्चर आहे? त्याला आपण म्हणतो लोअर इसोफेगस स्फिंक्टर विच हॅज ॲबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. दॅट इज ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टमक. ओके, अँड in the same way, there is, at the lower point of the stomach, there is another ring-like structure, muscular ring-like structure, which is known as pyloric sphincter. Like lower esophageal sphincter, it also has the same property like contraction and relaxation. It means opening and closing. When the food material is inside the stomach for 2 to 4 hours, 2 to 3 hours, the lower point of the stomach is going to get closed via pyloric sphincter. It gets closed when the food material is inside the stomach. As soon as the activity of the stomach is completed, then it gets relaxed or open, so that the partially digested food material inside the stomach it gets forwarded to the small intestine. Okay. Now, the food material we chewed inside our mouth and mixed with the saliva is known as bolus food. Okay. At the same way, the partially digested food material in the stomach, when it comes out to the lower intestine, small intestine, it is called as chyme. chyme, chyme. Okay. Now it is not bolus. It is not named as
bonus food, it is called as chyme, CHYME, chyme. Now this chyme enters into the small intestine via pyloric sphincter. Okay, when this chyme enters inside the small intestine, then there is near about complete absorption of the active content of the or required food content, required content from the food material or chyme. Okay, then what are that active content or required content for the body in the chyme or food partially digested food material inside the lower intestine, sorry, small intestine is carbohydrate, proteins and fat. Okay, आता हे जे पार्शली किंवा अर्धवट डायजेस्ट झालेले फूड मटेरियल जे आहे ते कुठे आलेले आहे, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आलेले आहे. ठीक आहे ना. आता या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जवळपास 100% ऍब्सॉर्प्शन होतात म्हणू शकतात. ठीक आहे ना, अबाउट 90%. ज्यामध्ये की हे स्मॉल इंटेस्टाइन जे आहे त्याच्या जे भिंती जे आहेत इन लाइनिंग ऑफ दॅट स्मॉल इंटेस्टाइन ते काय करतात, त्या फूड मटेरियल मध्ये असलेले जे महत्वाचे घटक आहेत किंवा बॉडीसाठी शरीरासाठी लागणारे घटक जे आहेत ते ऍब्सॉर्ब करून घेतात. ते घटक कोणते आहेत? ते घटक आहेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. बट दिस कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट आर water insoluble. Keep in mind this carbohydrate, protein and fat are water insoluble. That's why they cannot be directly absorbed by small intestine or walls of the small intestine. For that, so that reason, it have to further process from the body or by the system to get converted into water soluble form. It can be get absorbed. आता हे जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट जे आहे ते वॉटर इनसॉल्युबल म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि त्याचा होण्यासाठी ते पाण्यामध्ये विरघळणारे असणारे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचं कन्व्हर्जन आहे ते दुसऱ्या फॉर्ममध्ये झालं पाहिजे, जेणेकरून ते वॉटर सॉल्युबल मध्ये कन्व्हर्ट झाले पाहिजेत आणि ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी सोपे होतील. ठीक आहे ना. तर so for the further breakdown of that carbohydrate, protein and fat, for the further breakdown of that carbohydrate, protein and fat, certain kinds of enzyme required. Okay, मग आता एन्झाईम येणार कुठून? So for that purpose the small intestine is attached with the liver and pancreas. Okay, the liver and pancreas are attached with the small intestine. Then what is the role of that liver? Liver secretes its own secretion which is known as bile, which is stored in the small pouch-like structure inside the liver which is known as gallbladder. Okay, liver secretes bile and where it is stored in gallbladder which is a small pouch-like structure. Okay na. Then this bile then secreted or moved forward towards the small intestine as it is connected to the small intestine. Okay, then this bile, what is the role of what is the role of that bile? That bile acts on the fat that is present in the that partially digested food inside the small intestine so that it can be converted into the water soluble content so that it can be get absorbed easily. Okay, this is the role of the bile from the which is secreted from the liver. Okay, now secondly the pancreas also attached with the small intestine. Then pancreas has its own secretion which is known as pancreatic secretion. Okay, then this pancreatic secretion contains 3 kinds of enzymes. या pancreatic secretion मध्ये 3 प्रकारचे एन्झाईम असतात. Then which are those enzymes? These enzymes are amylase, trypsin and lipase. कोणते कंटेंट असतात त्यामध्ये? pancreatic secretion मध्ये amylase, trypsin आणि lipase. लक्षात ठेवा, amylase, trypsin आणि lipase. ठीक आहे ना. तर then this secretion or pancreatic secretion, it moves towards the small intestine as it is connected to the small intestine. Then what is the role of that amylase, trypsin and lipase? हे जे एन्झाईम आहेत पॅनक्रियाटिक सिक्रेशन मध्ये जे की आता स्मॉल इंटेस्टाइन मध्ये गेले आहेत, त्यांचा काय रोल आहे? तर the role of that amylase, it acts on the carbohydrates present in the food material inside the small intestine. ते काय करतं माहितीये का? amylase हे कार्बोहायड्रेट वरती
ऍक्ट होतं किंवा त्याच्यावरती असर करतं, जेणेकरून इट इज कन्वर्टेड टू ग्लुकोज. व्हेन आम्हाला ज्या ऍक्ट्स ऑन द कार्बोहायड्रेट इट गेट कन्वर्टेड टू ग्लुकोज विच इज वॉटर सॉल्युबल. हे पहा, कार्बोहायड्रेट जे आहेत ते वॉटर इनसॉल्युबल होते, ठीक आहे ना, ते पाण्यामध्ये विरघळत नव्हते, जेणेकरून ज्याच्यामुळे की ते ऍब्सॉर्ब होऊ शकत नव्हते स्मॉल इंटेस्टाईन द्वारा, ठीक आहे ना. मग आम्हाला ऍक्ट झालं, आम्हाला कुठं होतं ते आहे पॅनक्रियाटिक सिक्रेशन मध्ये, ठीक आहे ना, जे की पॅनक्रियाने पाठवलेलं आहे स्मॉल इंटेस्टाईनला. Then these amylase act on the carbohydrate, it gets converted to glucose. And glucose is the final product, which is the water soluble. आता हा ग्लुकोज तयार झालेला आहे कार्बोहायड्रेटचा, ठीक आहे ना. आता तो इझिली आपण होऊ शकतो स्मॉल इंटेस्टाईन द्वारा, ठीक आहे ना. नाव सेकंड कंटेंट इन दॅट पॅनक्रियाटिक सिक्रेशन इज ट्रिप्सिन. What is the role of trypsin? Trypsin acts on the proteins. Trypsin acts on the protein which is present inside the food material of the स्मॉल इंटेस्टाईन. ओके, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे फूड मटेरियल आहे त्यामध्ये जे प्रोटीन आहे त्याच्यावरती हे ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम काम करतं. अँड इट गेट कन्वर्टेड टू अमिनो ऍसिड. जेव्हा ट्रिप्सिन प्रोटीनवरती ऍक्ट होतं तर तेव्हा त्याचं कन्व्हर्जन होतं अमिनो ऍसिड मध्ये, ठीक आहे ना, विच इज वॉटर सॉल्युबल आणि इट इज फायनल प्रोडक्ट आणि इझी टू रेडी टू ऍब्सॉर्ब, ठीक आहे ना. जेव्हा प्रोटीन हे कन्वर्ट होतं अमिनो ऍसिड मध्ये ट्रिप्सिन द्वारा, एन्झाईम ट्रिप्सिन द्वारा, तेव्हा ते इझिली ऍब्सॉर्ब होतं. नाव द थर्ड कंटेंट इन द that pancreatic secretion is lipase. Then what is the role of lipase? Lipase acts on the fats present in the food material. जे की फूड मटेरियल मध्ये जे काही फूड मटेरियल आहे जे की स्मॉल स्टेप मध्ये आहे, ज्याला आपण कायम म्हणलेलं आहे, त्या कायम मध्ये जे की फॅट्स आहेत त्याच्यावरती हे लायपेज नावाचं एन्झाईम ऍक्ट करतं आणि त्याचा आणि फॅटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ग्लिसरॉल मध्ये. कशामध्ये होतं? ग्लिसरॉल मध्ये. फॅटचं कन्व्हर्जन होतं ग्लिसरॉल मध्ये. Now this glycerol is water soluble and again ready to absorb from the small intestine. Now it is easy for the small intestine to absorb this glycerol. Okay, which is water soluble. Now here is 90% absorption of the active content of the or necessary content of the chyme or food material present in the small intestine. Now after the action of that small intestine, again by the movement of peristalsis movement जो सांगितलं आहे, इट्स कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन and relaxation of side walls of that organ is a part of the digestive system, that is small intestine, so that the full material present inside that organ is get moved forward. And from this small intestine the food material enters inside the large intestine. Okay, now here is the completion of the role of small intestine. Okay, now the role of large intestine is get started. आता इथे स्मॉल इंटेस्टाईनचा रोल संपलेला आहे, त्याने आपलं काम केलं आहे. 90च्या पुढे त्याने सगळे ऍक्टिव्ह कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट त्याच्यावरती एन्झाईम ऍक्टिव्ह झाले, त्याच्यात कन्वर्टेड ग्लुकोज अमिनो ऍसिड ग्लिसरॉल झालेला आहे, जिने आणखी ऍब्सॉर्ब झाली आता, ठीक आहे ना. नाव द रिमेनिंग इनसाइड द स्मॉल इंटेस्टाईन इज मूव्ड फॉरवर्ड टुवर्ड्स द लार्ज इंटेस्टाईन. आता जे आता याच्यामध्ये 9% ऍब्सॉर्प्शन झालेलं आहे ऍक्टिव्ह कंटेंटचं. आता जे रिमेनिंग मटेरियल जे आहे रॉ मटेरियल होतं समजा थोडक्यामध्ये. आता जे रॉ मटेरियल जे आहे किंवा अनडायजेस्टिव्ह मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये आता डायजेस्ट करण्याचं काही नाहीच आहे, ते कुठे फॉरवर्ड द लार्ज इंटेस्टाईन मध्ये, ठीक आहे ना. वेन दिस undigested food material present inside the small intestine gets entered inside this large intestine, then there is a role of that large intestine. That role is it absorbs the water and required electrolytes which is present in that undigested food. आता जे अनडायजेस्टेड फूड मध्ये जे काही पाणी आहे आणि इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते ऍब्सॉर्ब करतं. कोण ऍब्सॉर्ब करतं? हे लार्ज इंटेस्टाईन ऍब्सॉर्ब करतं, ठीक आहे ना. अँड अगेन बाय द मुवमेंट बाय आफ्टर इट्स कंप्लीशन ऑफ इट्स वर्क it moves the material inside that large intestine towards the rectum by the movement of peristalsis. Okay, by peristalsis movement the food material present inside the large intestine it is moved towards the rectum like it's like a pouch which has the opening from the both sides. It is lower part of the that large intestine. Okay, असं पिशवी सांगत म्हणजे असं अशी पिशवी असते थोड्या फुगीरा आकाराची जी की दोन्ही साईडला ओपन असते. तिथे येऊन हे वेस्ट मटेरियल येऊन साठलं जातं,
ठीक आहे ना. आणि मग शेवटी काय होतं माहिती आहे का, आफ्टर वेन इट गेट फिल्ड, म्हणजे ज्यावेळेस रेक्टममध्ये हे फूड मटेरियल फुल होतं किंवा भरलं जातं किंवा रेक्टम भरलं जातं, त्यावेळेस आपल्या एनल कॅव्हिटी द्वारा किंवा एनएस द्वारा, विच इज द लोअर ओपनिंग ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम और दिस लार्ज इंटेस्टाइन, इट गेट इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी और थ्रोन आउट फ्रॉम द बॉडी. आता हे जे वेस्ट मटेरियल जे आहे, वेस्ट मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऍक्टिव्ह कंटेंट नाही येतं. हे वेस्ट मटेरियल आहे, ते कुठे जमा होतं, रेक्टममध्ये जमा होतं आणि हे रेक्टम काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि शेवटी काय होतं माहितीये का, हे वेस्ट मटेरियल जे आहे ते आपल्या एनल कॅव्हिटी द्वारा किंवा एनएस द्वारा हे शरीराच्या बाहेर फेकलं जातं. ठीक आहे ना. आता या प्रोसेसला काय म्हणतात, ठीक आहे ना. आपण जेव्हा अन्न ग्रहण केलं आपण त्या प्रोसेसला काय नाव देतो, इंजेक्शन. काय नाव देतो, इंजेक्शन, नॉट इंजेक्शन. ओके, स्पेल इज INGESTION, इंजेक्शन, नॉट इंजेक्शन. ओके, हे आपण अन्न ग्रहण केलं ते इंजेक्शन. आणि ज्यावेळेस अन्न पाचन झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल आहे जेव्हा शरीराच्या बाहेर फेकलं जातं त्या प्रक्रियेस म्हणतात इजेक्शन, EGESTION, इजेक्शन और डेफिकेशन. इजेक्शन और डेफिकेशन. अन्न ग्रहण केलं ते इंजेक्शन आणि अपाचित अन्न जे आहे ते बाहेर फेकल्यानंतर त्याला म्हणायचं इजेक्शन और डेफिकेशन. आता इंजेक्शन आणि डेफिकेशन किंवा इजेक्शन या दोन्ही मधलं अंतर किंवा या दोन्ही लागणारा वेळ तो आहे 3 ते 4 दिवसाचा. म्हणजे आपण जे अन्न खाल्लं त्याचं पूर्ण प्रकारे डायजेशन झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल जे आहे ते शरीराच्या बाहेर फेकलं जातं. इथपर्यंतचा जो कालावधी आहे तो किती दिवसाचा असतो, 3 ते 4 दिवसाचा. म्हणजे आपलं खाल्लेलं अन्न हे पूर्णपणे पचवून वेस्ट मटेरियल बाहेर पडण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. डिपेंड्स ऑन द फूड यू हॅव कन्झ्युम्ड, म्हणजे वेदर यू हॅव इटन नॉन व्हेज, व्हेज और एनी स्ट्रीट फूड और व्हॉट इज इट यू हॅव इटन. तर ते शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागतो. ठीक आहे ना. तर मित्रांनो, ही होती थोडक्यात माहिती आपल्या पाचन तंत्राबाबत किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम बाबत. तर आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखाद्या माहितीसह. तोपर्यंत थँक्यू.